मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आज मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, मुंडेवाडी, राहतेवाडी, तामदर्डी, तांडूर, सिद्धापूर, आरळी, नांदूर, डोणज, बोराळी या गावांमध्ये प्रचार दौरा झाला। वैयक्तिक गाठीभेटी, घोंगडी बैठक आणि कोपरा सभेच्या माध्यमातून उमेदवार भगीरथ भालके हे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्यमान लोकप्रतिनिधी विकास केल्याचं सांगतात, पण आपल्या पक्षात येण्याची अट पदाधिकाऱ्यांना घालतात, हे दुर्दैव आहे, असा आरोप भगीरथ भालके यांनी केलाय। मी काल पासून त्या ठिकाणी प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये सुरू केलं। काल 12 गावं झाली, आज 12 गावातली 9 गावं या ठिकाणी, आरळी गाव 9 होतं। त्या दरम्यान माझ्याही रात्री उशिरा त्या ठिकाणी कानावरती आलं, परंतु त्यांची समजूत असेल, त्यांच्या सगळ्या सहकार्यांची गाठीभेटी घेऊन त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असेल तो दूर करून त्या ठिकाणी निश्चित या उद्याच्या विधानसभेची निवडणूक ही तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करत असताना बघितलंय की सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हातात त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे त्यांना देखील आव्हान आणि विनंती करणार आहे आणि हे जो कोण दावा करत असतील तो दावा 20 तारखेच्या मतदानातून आणि 23 तारखेच्या निकालातून त्या ठिकाणी फोल ठरवून दिसेल। जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे, जनता आपल्या पाठीशी मोठ्या प्रमाणात दिसते, काय सांगाल? मी पहिल्यापासून म्हणजे कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानंच 17 दिवस मुक्कामी वेगवेगळ्या आपल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जात असताना इथल्या वडीलधाऱ्यांनी, माता भगिनींनी, तरुण सहकाऱ्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक ठोस असं त्या ठिकाणी मला भक्कमपणे आधार आणि पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली होती। आणि या लढाईत, या हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईत जनशक्तीचा आणि आमच्या मायबाप जनतेचा पाठिंबा काय असतो हे दाखवून देण्याची भूमिका त्याच वेळी त्यांनी निर्धार व्यक्त केला होता, जी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी प्रचंड असा जनसमुदाय, उत्स्फूर्त जनसमुदाय आपल्या माध्यमातून देखील दोन्ही तालुक्यातल्या मतदारसंघाला बघायला, अनुभवायला मिळाला। आणि हीच खऱ्या अर्थानं आजपर्यंत यांचा भक्कम असा पाठिंबा, पाठबळ जे या 3.5 पावणे 4 वर्षात प्रतिकूल परिस्थितीत लढण्यासाठी मला बळ देत गेलं। समविचारीचे अजित जगताप यांनी अवताड्यांना पाठिंबा दिला, काय सांगू शकाल? मुळात मंगळवेढा तालुक्यामध्ये दामाजी सहकारी साखर कारखान्याला हे विद्यमान लोकप्रतिनिधी गेल्या पंचवार्षिकला चेअरमन म्हणून काम करत होते आणि ही समविचारी आघाडीची स्थापनाच या चेअरमनना म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीला बाजूला सारायचं यासाठी या समविचारीच्या आघाडीची स्थापना झाली होती। आणि सगळ्या समविचारी आघाडीने एकत्रित येऊन हा चुकीचा माणूस जो कैलासवासी मारवाडी वकील साहेबांनी इथल्या सभासदांना सोबत घेऊन त्यांना मालकी हक्क देण्याची भूमिका 1990-91 पासून सुरू ठेवली होती, त्या गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांचं सभासदत्व, मालकी हक्कच रद्द करण्याचं पाप या लोकप्रतिनिधींच्याकडून सुरू होतं। आणि याला कुठंतरी बगल देऊन किंवा याला बाजूला सारून, खड्यासारखं बाजूला सारून शेतकऱ्याचा हा राजवाडा शेतकऱ्याच्याच बाजूने राहिला पाहिजे म्हणून समविचारी आघाडीची स्थापना केली। आणि सभासदांनी देखील, शेतकऱ्यांनी देखील या समविचारी आघाडीच्या माध्यमातून न्याय दिला। आणि तिथल्या सध्याच्या विद्यमान संचालक मंडळाने, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील आणि संचालक मंडळाने खुलं सभासदत्व ठेवून आलेल्या उसाला योग्य तो त्या ठिकाणी मोबदला वेळेत देऊन त्या दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीनं हा साखर कारखाना चालवलाय। आणि म्हणून समविचारीच्या माध्यमातून या निवडणुकीला कोण संभ्रमावस्था करत असेल तर जसा दामाजी कारखान्याला चुकीचा माणूस बाजूला काढण्यासाठी समविचारी स्थापन केली होती, त्याच चुकीच्या माणसाच्या विरोधात, लोकप्रतिनिधीच्या विरोधात मी लढतोय। त्यामुळे समविचारी आघाडी त्याच उद्देशानं, त्याच हेतूनं माझ्या पाठीशी ठामपणे आहे, हे येणाऱ्या निवडणुकीच्या आशीर्वादरूपी मतदानातून मला दिसून येईल। विकास कामे करताना सरपंचांची तोंड बघितली गेली, त्यांना तोंड बघून कामं दिली गेली वगैरे असं आपण सांगताय, काय नेमकं येण्याची अट घातली? नाही, बऱ्याच गावात त्या अशा प्रकारचं झालं। लोकशाही पद्धतीत वावरत असताना लोकप्रतिनिधींनी प्रत्येक समाज, घटक, पक्ष, पार्टीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी लोकसेवा करणं हे लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे। पण या 3.5 पावणे 4 वर्षात पोटनिवडणुकीच्या नंतर याचा विसर सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी वेळोवेळी होताना दिसतंय। अनेक सरपंचांना त्या ठिकाणी गटात या पक्षाचं काम करा, मगच तुमचं काम करतो अशी जी भूमिका आहे। त्याचबरोबर लोकशाही पद्धतीने एखादी मत मांडलं, त्या ठिकाणी मतमतांतर झाल्यानंतर त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी सारख्या केसेस घालणं, त्यांच्यावरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून प्रशासनाला हाताशी धरून सरकारचा गैरवापर करून त्यांना वेठीस धरणं हा प्रकार 3.5 पावणे 4 वर्षात या मंगळवेढा तालुक्यात
जो कधी गेल्या 40-50 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी घडला नव्हता, तो बघायला ह्या 3.5 पावणे 4 वर्षात मिळाला. आणि म्हणून प्रचंड त्याच्याबद्दल त्या ठिकाणी रोष असेल किंवा प्रचंड या लोकांमध्ये तीव्र प्रमुख पदाधिकाऱ्यामध्ये मायबाप जनतेमध्ये प्रचंड भावना आहेत. जे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आलं त्याच्याहून अधिक प्रचंड रोष उद्याच्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून दिसून येईल आणि 23 तारखेला त्याचा निकाल स्पष्ट होईल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.